हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे विस्टोन्स ब्रिजचं ॲप्लिकेशन पोस्ट ऑफिस बॉक्स. आता स्क्रीनवर तुम्हाला जी डायग्रॅम दिसते आहे ही पोस्ट ऑफिस बॉक्स म्हणजेच PO बॉक्सची ही डायग्रॅम आहे. PO बॉक्स म्हणजे विस्टोन्स नेटवर्कचाच एक प्रॅक्टिकल फॉर्म आपल्याला असलेला पाहायला मिळतो. आता ह्याच्यामध्ये काय काय दाखवलं बघा, तर A आणि B याच्यामध्ये P रेजिस्टन्स दाखवलेत, बरोबर. B टू C मध्ये जे रेजिस्टन्स आहेत ते Q न डिनोट केलेत आणि A टू D यांच्यामध्ये जे रेजिस्टन्सेस आहेत ते कॅपिटल R न दाखवलेत. ह्या तीन ज्या आहेत त्या PO बॉक्सच्या आर्म्स आहेत. कोणकोणत्या? AB, BC आणि AD म्हणजे PQR न जे आपण दाखवतो या 3 आर्म्स आहेत पोस्ट ऑफिस बॉक्सच्या. आणि चौथा जो रेजिस्टन्स तुम्हाला काढायचा आहे X न तो दाखवला आहे, तो D आणि C या पॉईंटमध्ये कनेक्ट केलेला असतो. त्याच्यानंतर ना A, D आणि B ह्या दोन पॉईंटच्या मध्ये गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला असतो विस्टोन्स ब्रिजप्रमाणेच. आणि नेक्स्ट जी दाखवले बघा या ठिकाणी A आणि C ह्या दोन पॉईंटच्या मध्ये बॅटरी कनेक्ट केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता स्क्रीनवर जी स्लाइड मूव्ह होते याच्यामध्ये काय म्हटले बघा, अ पोस्ट ऑफिस बॉक्स इज अ प्रॅक्टिकल फॉर्म ऑफ Weston's bridge which is as shown in figure. Okay, it consists of 3 arms P, Q and capital R न ते या ठिकाणी आपल्याला दाखवलेल्या पाहायला मिळत आहेत. पुढे काय म्हटलं बघा, द रेजिस्टन्सेस इन दीज 3 आर्म्स आर ॲडजस्टेबल. म्हणजे ह्या ज्या 3 आर्म्स आहेत P, Q आणि R नी दाखवलेल्या याच्यामध्ये असणारे जे रेजिस्टन्सेस आहेत ना ते ॲडजस्टेबल असतात. आपल्याला जसे आवश्यक आहे त्या पद्धतीने आपण ते काय करू शकतो, ॲडजस्ट करू शकतो. The two ratio arms P and Q contains resistances 10 ohm, 100 ohm and 1000 ohm each. आता ह्याच्यामधले P आणि Q या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीनवरच्या डायग्राममध्ये पाहिलं तर 3 रेजिस्टन्सेस दाखवलेत. तर हे 3 रेजिस्टन्स किती व्हॅल्यूचे असतात, तर 10 ओमचा एक असतो पहिला, दुसरा जो आहे तो 100 ओहमचा असतो आणि तिसरा जो आहे तो 1000 ओहमचा असतो. ज्या पद्धतीनं P हे 3 रेजिस्टन्सेस असतात P या गॅपमध्ये, त्याच पद्धतीनं Qच्या ठिकाणी सुद्धा हे 3 रेजिस्टन्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि थर्ड आर्म जे आहे R ना आपण जी दाखवतोय याच्यामध्ये 1 ओहम पासून ते 5000 ओहम यांच्यामध्ये व्हॅल्यू असणारे रेजिस्टन्सेस असतात. ओके, पुढे म्हटले बघा, द थर्ड आर्म कॅपिटल R कंटेन्स रेजिस्टन्सेस फ्रॉम 1 ओहम टू 5000 ओहम. ओके, पुढे काय म्हटलंय, द अननोन रेजिस्टन्स X फॉर्म्स द फोर्थ रेजिस्टन्स. म्हणजे X न जो दाखवलाय ना तो विस्टोन्स ब्रिजमधल्या चौथ्या रेजिस्टन्सचं काय करतो, काम करतो. देअर आर 2 टॅप कीज K1 अँड K2. या ठिकाणी 2 टॅप कीज दाखवलेल्या आहेत. K1 न पहिली दाखवल्या आणि दुसरी जी आहे ती K2 न आपल्याला दाखवलेली पाहायला मिळते. पुढे काय म्हटलं बघा, द रेजिस्टन्सेस इन द आर्म्स P अँड Q आर फिक्स्ड टू डिझायर्ड रेशो. P आणि Q याच्यामधले जे रेजिस्टन्सेस आहेत ना ते फिक्स ठेवले जातात. त्यांचा जो रेशो आहे तो काय केला जातो, फिक्स ठेवला जातो. आणि पुढे काय केलं जातं, द रेजिस्टन्स इन द आर्म आर ॲडजस्टेड सो दॅट द गॅल्व्हॅनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन. आणि आर मधला जो रेजिस्टन्स आहे 1 ओहमपासून ते 5000 ओहममधला याच्यामधला रेजिस्टन्स जो आहे तो काय केला जातो, ॲडजस्ट केला जातो की जेणेकरून गॅल्व्हॅनोमीटरमधलं डिफ्लेक्शन म्हणजे दोन्ही टॅप की आपण प्रेस केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटरमधलं डिफ्लेक्शन जे आहे ते कितीला असलं पाहिजे, 0ला असलं पाहिजे. म्हणजे नल डिफ्लेक्शन गॅल्व्हॅनोमीटरनं काय केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. आणि असं ज्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवतो त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटरमधून करंट फ्लो होऊ शकत नाही आणि त्यावेळेस हे नेटवर्क जे आहे ते बॅलन्स्ड नेटवर्क आहे असं आपल्याला म्हणता येतं. ओके, आता ज्यावेळेस हा ब्रिज बॅलन्स होतो त्यावेळेस X ची किंमत आपल्याला काढता येते. फॉर्म्युला असा असतो आपला बघा, X डिवायडेड बाय कॅपिटल R इज इक्वल टू Q डिवायडेड बाय P. त्याच्यावरून आपण X ची किंमत काढली तर आपल्याला X ची किंमत जी आहे ती लिहिता येते X इज इक्वल टू कॅपिटल R इंटू Q डिवायडेड बाय P. ओके, आणि या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं आपण जो X रेजिस्टन्स आपण कनेक्ट केला आहे, आता ही कंडक्टिंग मटेरियलची वायर असू शकते. ओके, तर त्या वायरचा रेजिस्टन्स अननोन रेजिस्टन्स किती आहे तो आपल्याला या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं काय करता येतो, काढता येतो. ओके, आता जर ती वायर ज्या मटेरियलपासून बनल्या त्या मटेरियलचा स्पेसिफिक रेजिस्टन्स जर आपल्याला काढायचा असेल तर Xच्या ह्या व्हॅल्यूचा आपण यूज करू शकतो. पुढे काय म्हटलं बघा, इफ L इज द लेंथ ऑफ द वायर अँड स्मॉल r
is the radius, then the specific resistance rho is, जर L ही त्या वायरची म्हणजे X हा जो रेजिस्टन्स आहे तो जर वायरपासून बनवलेला असेल, त्याची लेंथ समजा L एवढी असेल आणि त्याची जी रेडियस आहे क्रॉस सेक्शनची ती जर R एवढी असेल आणि त्या वायर ज्या मटेरियलपासून बनवल्या त्या वायरचा स्पेसिफिक रेजिस्टन्स जर आपण रोने डिनोट केला त्या मटेरियलचा, तर रोचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो रो इज इक्वल टू एक्स इंटू पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय एल. ओके, या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला तो रेजिस्टन्स म्हणजेच एक्स हा रेजिस्टन्स ज्या मटेरियलपासून बनला आहे त्या मटेरियलचा स्पेसिफिक रेजिस्टन्स जो आहे तो काय करता येतो, काढता येतो. ओके, the next point we will see potentiometer and its principle. पोटेन्शियोमीटर हे इन्स्ट्रुमेंट काय असते ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचं प्रिन्सिपल काय असते ते पाहायचं आहे. आता स्क्रीनवर जी स्लाइड मूव्ह होते त्याच्यामध्ये पहा काय म्हटलंय, पोटेन्शियोमीटर इज अ डिव्हाइस विच डज नॉट ड्रा एनी करंट फ्रॉम द सर्किट. इट ॲक्ट्स ॲज अन आयडियल व्होल्टमीटर. इट इज यूज्ड फॉर ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे पोटेन्शियोमीटर ही एक अशी डिव्हाइस आहे की जी सर्किटमधनं करंट ड्रा करत नाही आणि एक आयडियल व्होल्टमीटर म्हणून आपल्याला पोटेन्शियोमीटर काम करत असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पोटेन्शियोमीटरच्या सहाय्यानं आपण पोटेन्शियल डिफरन्स जो आहे, ॲक्युरेट पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो आपण काय करू शकतो, मोजू शकतो. ओके, आता स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते आहे याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. ए आणि बी यांच्यामध्ये जो दाखवला आहे ना, ही वायर जी दिसते आपल्याला ए आणि बी मधली, ए सी बी या साईडची ती जी वायर आहे ती पोटेन्शियोमीटरची वायर आहे की ज्याची लेंथ जी आहे ती कॅपिटल एलनं काय केली जाते, डिनोट केली जाते. आता ही वायर किती असू शकते, म्हणजे 4 मीटर असू शकते, 5 मीटर, 6 मीटर, 7 मीटर. जेवढी ह्या वायरची लेंथ जास्त तेवढी पोटेन्शियोमीटरची ॲक्युरेसी जी आहे ती कशी असते, जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर ए आणि बी ह्या पॉईंटमध्ये आपल्याला कनेक्शन केलेलं पाहायला मिळते. कॅपिटल ईनं इथली EMF दाखवलेली आहे की EMF ए आणि बी ह्या दोन टर्मिनलच्या मध्ये दिलेला आहे. स्मॉल आर हा त्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स या ठिकाणी दाखवलेला आहे. ओके, आणि ए आणि सी यांच्यामधली जी लेंथ आहे ती स्मॉल एलने या ठिकाणी डिनोट केल्या. आता स्क्रीनवर जी स्लाइड मूव्ह होते त्याच्यामध्ये पहा काय म्हटलंय, ए बी इज इक्वल टू कॅपिटल एल म्हणजे काय आहे, इट इज द लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. म्हणजे पोटेन्शियोमीटरची जी वायर आहे त्याची लेंथ कॅपिटल एलनं दाखवल्या. कॅपिटल आर म्हणजे काय आहे, रेजिस्टन्स ऑफ द वायर, त्या वायरचा रेजिस्टन्स आहे. ए न काय दाखवलं आहे, युनिफॉर्म एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द वायर, म्हणजे वायरचा युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया दाखवला आहे. कॅपिटल ई म्हणजे EMF ऑफ द सेल कनेक्टेड अक्रॉस ए बी, ए बीच्या अक्रॉस जो सेल कनेक्ट केला आहे त्याची EMF दाखवल्या. स्मॉल आर म्हणजे काय आहे, तर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल आहे. आणि कॅपिटल आयने आपण काय दाखवलं आहे, या सेल कनेक्ट केल्यामुळे या पोटेन्शियोमीटरमधनं फ्लो होणारा जो करंट आहे तो आपण कॅपिटल आयने डिनोट केलेला आहे. आता हा या आयची किंमत किती असणार, तर ओहम्स लॉ जर आपण वापरला तर कॅपिटल ई म्हणजे EMF इज इक्वल टू काय असणार आहे, व्ही इज इक्वल टू IR असतो आपल्याला माहित आहे. तसं ई इज इक्वल टू काय होणार, करंट आहे आय इंटू रेजिस्टन्स किती होणार, ए टू बी याच्यामधल्या वायरचा रेजिस्टन्स कॅपिटल आर आणि हा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर, या दोन्हींची बेरीज होणार. त्याच्यामुळे आपल्याला काय लिहिता येईल, ई इज इक्वल टू आय इन ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर आणि त्याच्यावरून आपण पुढचं आयचं इक्वेशन लिहू शकतो, आय इज इक्वल टू कॅपिटल ई डिवायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. ओके, नाउ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए बी, ए बीच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, तर ओहम्स लॉचा फॉर्म्युला वापरायचा, व्ही इज इक्वल टू IR. आता व्हीच्या ऐवजी आपण फक्त काय म्हणतोय, फी ए बी म्हणजे ए बी एवढे लेंथ असणाऱ्या वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणतो आपण फी ए बी न दाखवलाय आणि तो किती असणार आहे, फी ए बी इज इक्वल टू आय इंटू आर. देअरफॉर फी ए बी इज इक्वल टू आयची किंमत आपण सबस्टिट्यूट केली वरच्या इक्वेशन मधली तर काय होईल, ई डिवायडेड बाय आर प्लस आर इंटू कॅपिटल आर होईल. बरोबर, आता ह्या दोन्ही इक्वेशनच्या दोन्ही LHSला आणि RHSला आपण जर L न डिवाइड केलं तर आपल्याला काय लिहिता येईल, व्ही ए बी डिवायडेड बाय L इज इक्वल टू ER डिवायडेड बाय L इन ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. ओके, आता त्याच्यावरूनच आपण काय म्हणू शकतो, ॲज लॉंग ॲज ई रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे ह्याच्यातली EMF जर कॉन्स्टंट राहत असेल तर कॅपिटल आर कॉन्स्टंट असणार आहे,
एल म्हणजे लेंथ कॉन्स्टंट असणार आहे, कॅपिटल आर रेजिस्टन्स परत कॉन्स्टंट, स्मॉल आर कॉन्स्टंट असणार आहे आणि त्याच्यामुळे आर एच एस जी आहे ती काय होईल, कॉन्स्टंट होईल. म्हणजे व्ही ए बी अपॉन एल इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, कॉन्स्टंट लिहिता येईल. आणि हा जो कॉन्स्टंट आहे ना त्या कॉन्स्टंटलाच काय म्हटलं जातं, पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हटलं जातं. आणि तो कशाने डिनोट केला जातो, के न डिनोट केला जातो. आणि ह्याच्यावरनं व्ही ए बी डिवायडेड बाय एल इज इक्वल टू के, याच्यावरनं आपण पोटेन्शियल ग्रेडियंटची डेफिनेशन सांगू शकतो. पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे एखाद्या तारेच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय त्या तारेची लेंथ जर आपण केलं ना तर जी क्वांटिटी आपल्याला मिळते त्या क्वांटिटीला काय म्हटलं जातं, पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हटलं जातं. नाऊ फ्रॉम फिगर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड सी, ए आणि सी ह्या दोन पॉईंट्स मधला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला कसा लिहिता येईल, व्ही ए सी डिवायडेड बाय स्मॉल एल इज इक्वल टू के आपण काय करू शकतो, लिहू शकतो. अँड देअरफॉर वी कॅन राईट व्ही ए सी इज इक्वल टू के इंटू एल. अँड देअरफॉर व्ही ए सी के आपण काढला तर काय लिहिता येईल आपल्याला, इक्वलच्या ऐवजी प्रपोर्शनलिटी साईन टाकता येईल. दॅट इज व्ही ए सी इज प्रपोर्शनल टू एल आपल्याला लिहिता येईल. आणि ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो बघा, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑन द वायर, म्हणजे वायरवरच्या कुठल्याही दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स हा कसा असतो, तर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर बिटवीन देम. म्हणजे त्या वायरची जी लेंथ आहे त्या दोन पॉईंट मधली लेंथ त्या वायरच्या लेंथशी त्या दोन टोकांमधला पोटेन्शियल डिफरन्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. पण कंडिशन काय बघा, प्रोव्हायडेड म्हणजे काय असलं पाहिजे, प्रोव्हायडेड द वायर इज ऑफ युनिफॉर्म एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे जी पोटेन्शियोमीटरची वायर आहे ना त्याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो कसा असला पाहिजे, युनिफॉर्म असला पाहिजे. म्हणजेच त्या तारेची जी विड्थ आहे ती सर्व ठिकाणी कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. दुसरी कंडिशन काय, द करंट थ्रू द वायर इज द सेम. म्हणजे त्या वायरमधनं फ्लो होणारा करंट जो आहे तो कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. आणि तिसरी कंडिशन आहे अँड टेम्परेचर ऑफ द वायर रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे त्या तारेचं जे टेम्परेचर आहे ते कसं असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे. तारेचं टेम्परेचर चेंज झालं तर तारेचा रेजिस्टन्स काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो, बरोबर. तार एक्सपांड होऊ शकते त्याच्यामुळे त्याची विड्थ इन्क्रीज होऊ शकते आणि त्याच्यामुळे मग हे वरचे इक्वेशन जे आहे ते आपल्याला करेक्ट येऊ शकणार नाही. आणि म्हणून हा जो आपण सांगितला ना यालाच काय म्हटलं जातं, दिस इज द प्रिन्सिपल ऑफ द पोटेन्शियोमीटर. ओके, यालाच प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर असं म्हटलं जातं. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑन द वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर बिटवीन देम, प्रोव्हायडेड द वायर इज ऑफ युनिफॉर्म एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, द करंट थ्रू द वायर इज सेम अँड टेम्परेचर ऑफ द वायर रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, दिस इज ऑल अबाउट द potentiometer and its principle. Okay.